जेल से भी आने वाला प्रभु यीशु मसीह के अधिपवित्र नाम में सब पवित्र लोगों में शुरू देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का अनुग्रह से और भी एक दिन प्रभु का वचन से सीखने के लिए प्रभु ने हमें मौका दिया आणि देवाच्या कृपेने अजून एक दिवस प्रभूच्या वचनाच्या द्वारे शिकण्याकरता प्रभूने आपल्याला संधी दिली। प्रभु जो भी बात करता है वचन के द्वारा बात करता है आणि प्रभू आपल्याशी जे काय बोलतो ते त्याच्या वचनाच्या द्वारे बोलतो। और वचन जाने बिना प्रभु को नहीं जानेगा, वचन जाने बिना प्रभु की इच्छा भी नहीं जानेगा। आणि वचन न जाणता आपण प्रभूला नाही ओळखू शकणार आणि वचन न जाणता प्रभूची इच्छा पण आपल्याला समजू शकणार नाही। प्रभु में आने के बाद में वचन का शिक्षण बहुत जरूरी बात है आणि म्हणूनच प्रभू मध्ये आल्यानंतर वचनाचं जे शिक्षण आहे ते खूप गरजेचं आहे। प्रभु ने हमें दुनिया से बुला कर अलग किया आणि प्रभूने आपल्याला या जगापासून बोलून वेगळं केलं और हमारे में एक काम कर रहा है आणि आपल्यामध्ये तो एक काम करत आहे। आपको मालूम है जब फिलिपियों 1:6 में लिखा है आणि फिलिप्पीकराचं पत्र पहिला अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये असं लिहिलंय, मुझे इस बात का भरोसा है कि जिसने तुम में अच्छा काम आरंभ किया है वही उसे यीशु मसीह के दिन तक पूरा करेगा। देखा वही तुम्हें मला मसीह के दिन तक पूरा करेगा। आणि या ठिकाणी प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो की मला या गोष्टीचा विश्वास आहे की ज्याने तुझ्या ठाई चांगल्या कामाला सुरुवात केलेली आहे तोच ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत ते पूर्ण करेल। वो काम कैसे पूरा करेगा? आणि प्रभू ते काम कसं पूर्ण करेल? वचन के द्वारा, वचनाच्या द्वारे। वचन के द्वारा, वचन के बाहर प्रभु कुछ भी नहीं करेगा आणि वचनाच्या बाहेर प्रभू काहीच नाही करणार। इसलिए वचन को प्रभु ने अपने नाम से बढ़कर के महत्व दिया आणि म्हणूनच प्रभूने वचनाला आपल्या नावापेक्षा जास्त महत्व दिलंय। बहुत गंभीर बात है, खूप गंभीर गोष्ट आहे। तो हमने भजन संहिता 12 अध्याय का पहला वचन थोड़ा सीख रहा था आणि स्तोत्र 12 त्याचं पहिलं वचन आपण मनन करत होतो। दुनिया की अवस्था भक्त लोग मत मिट गया और विश्वासी योग्य लोग नहीं रहा। आणि जगाची अवस्था अशी झालेली आहे की जे भक्त जे आहे ते मेले आहे आणि विश्वासू कुणी उरलेला नाहीये। परमेश्वर हमेशा एक सा है आणि परमेश्वर हा नेहमी एकसारखा आहे और परमेश्वर विश्वास योग्य आणि परमेश्वर हा विश्वास योग्य आहे। अभी हम तो छोटा सा झुंड है तो भी हमें डरने की जरूरत नहीं आणि आता आपण छोटासा कळप असलो तरी सुद्धा घाबरण्याची गरज नाही, क्योंकि पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय उसका 24 वचन में पौलुस मंडली को अच्छा प्रोत्साहन के वचन देता है। आणि पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 5 अध्याय आणि त्याच्या 24 वचनामध्ये प्रेषित पौल थिस्सलुनीकराच्या मंडळीला खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देत आहे। तुम्हारा बुलाने वाला सच्चा, तुम्हारे बुलाने वाला विश्वास योग्य, आणि ज्याने तुम्हाला बोलवलं तो विश्वास योग्य आहे। वो क्या प्रभु आपका सच्चा है, वो पद विश्वास योग्य पद है। आणि जिथे कुठे हिंदी मध्ये सच्चा हा शब्द आलेला आहे तो त्याचं खरं भाषांतर हे विश्वास योग्य आहे। तो हमारा बुलाने वाला विश्वास योग्य, आणि ज्याने आपल्याला बोलवलं तो विश्वास योग्य आहे। ये बहुत अनमोल बात है आणि ही खूप अनमोल गोष्ट आहे। प्रभु ने हमें कहाँ बुलाया आणि प्रभूने आपल्याला कुठे बोलवलं? पहला अध्याय 9 वचन में लिखा है। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे, पुत्र की संगति में बुलाया आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या सहभागितेमध्ये बोलवलं। आज हम कितना समय पुत्र के संगति में रह पाया, आणि आज किती वेळ आपण पुत्राच्या सहभागितेमध्ये राहू शकलो? एक नया जन्म पाया हुआ व्यक्ति को हमेशा पुत्र का संगति बहुत अनिवार्य है। आणि एक नवा जन्म प्राप्त झालेल्या व्यक्तीला पुत्राची सहभागिता खूप गरजेची आहे। क्योंकि आपको मालूम है अभी ये दुनिया का नाता हमारा कैसे हुआ, आणि मग जगाशी आपले कसे संबंध झाले? जन्म के द्वारा हुआ, जन्माच्या द्वारे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। इसी प्रकार जब नया जन्म जो पाया है उसको परमेश्वर के साथ नाता है। आणि मग म्हणूनच ज्याचा नवा जन्म झालेला आहे त्याचा परमेश्वरासोबत संबंध आहे। दोनों का बात है ना, आणि खूप गौरवाची गोष्ट आहे। पिता जो भी बोलेगा बच्चा सुनेगा, आणि पिता जे काय सांगेल तो मुलगा ऐकेल। बहुत जरूरी बात है आणि खूप गरजेचं आहे। हमारा बहुत बड़ा एक नाता है आणि आपला खूप मोठा संबंध आहे। हमने नया जन्म पाया है आणि आपला नवा जन्म झाला आहे। आज भी बहुत लोगों को ये निर्णय नहीं कि मेरा नया जन्म हुआ है कि नहीं। आणि आजही पुष्कळ लोकांना या गोष्टीचा निर्णय नाहीये की माझा नवा जन्म झाला आहे का नाही। प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके अगर आपने प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु ग्रहण किया है तो आपका नया जन्म हुआ है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वर विश्वास केल्याच्या द्वारे तुम्ही प्रभूला जर आपला स्वीकारलेला आहे तो तुमचा नवा जन्म झालेला आहे। नया जन्म कैसे हुआ? आणि नवा जन्म कसा झाला? यूहन्ना का सुसमाचार पहिला अध्याय का 12-13 वचन, आणि पहिलं यूहन्ना सुसमाचार त्याचा पहिला अध्याय त्याचा 12 आणि 13 वचन। परंतु जिन्होंने उसे ग्रहण किया उसे उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया। अतः तुम्हें जो उसके नाम पर विश्वास रखते हैं वे न तो लहू से, वे ना तो लहू से, न शरीर की इच्छा से,
न मनुष्य की इच्छा से परंतु परमेश्वर से उत्पन्न हुए हैं। वे परमेश्वर से जन्मा है आणि ते देवापासून जन्मलेले आहे। कहाँ से जन्मा? कुठून जन्मले? परमेश्वर से जन्मा। आणि ते परमेश्वरापासून जन्मलेले आहे। कौन लोग? आणि कोण लोक? जिन्होंने प्रभु यीशु पर विश्वास किया आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला। यीशु मसीह पर विश्वास करना एक छोटी बात नहीं। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करणं एक साधारण गोष्ट नाहीये। सच्चा संदेश हम लोगों को यीशु मसीह पर विश्वास करने के लिए प्रोत्साहन देता। आणि जो खरा संदेश आहे त्याच्याद्वारे आपण लोकांना प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याकरता देतो। क्योंकि उस विश्वास उसको नया जन्म दिलाता। आणि तो विश्वास जो आहे तो त्यांना नवा जन्म देतो। उसको परमेश्वर का संतान मानव होकर के एक नया जन्म परमेश्वर की ओर से उनको मिलता। आणि परमेश्वराचा पुत्र होऊन त्यांना एक नवा जन्म मिळतो। आपको मालूम है ये नया जन्म क्यों दिया प्रभु ने? आणि प्रभुने हा नवा जन्म का दिला? हमें स्वर्ग में ले जाने के लिए, आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्याकरता। स्वर्ग में हमारे लिए क्या है? आणि स्वर्गामध्ये आपल्याकरता काय आहे? नया जन्म देने के पीछे प्रभु का उद्देश्य क्या है? आणि नवा जन्म देण्याच्या पाठीमागे प्रभूचा उद्देश काय आहे? पहला पत्रोस उसका पहला अध्याय का 3 से 5 वचन। पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय 3 ते 5 वचन। हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर और पिता का धन्यवाद हो जिसने मसीह यीशु के मरे हुए में से जी उठने के द्वारा अपनी बड़ी दया से हमें जीवित आशा के लिए नया जन्म दिया। हमें जीवित आशा के लिए नया जन्म दिया, अर्थात एक अविनाशी। देखिए अभी स्वर्ग में हमारे लिए क्या क्या है? अविनाशी और निर्मल और अजर मिरास के लिए जो तुम्हारे लिए स्वर्ग में रखी है। तुम्हारे लिए ऐसा बात है जबकि ये दुनिया में अब भावना नहीं कर सकता। ऐसा महत्वपूर्ण बात है, कभी भी नाश होने वाला नहीं, सड़ने वाला नहीं, बना रहने वाला बात तुम्हारे लिए तैयार करके रखा है। उसके लिए वो पाने के लिए तुझे नया जन्म दिया है। आणि आपण आपल्या बुद्धीने कल्पना पण करू शकत नाही। आणि जे नाश न होणाऱ्या अशा ज्या काही गोष्टी आहे प्रभूने आपल्याला त्या स्वर्गामध्ये आपल्याकरता ठेवलेला आहे आणि त्या प्राप्त करण्याकरता आपला नवा जन्म झालेला आहे। हर एक उदार पाए लोगों को जानना चाहिए। आणि प्रत्येक कारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला हे जाणायला पाहिजे, मैं कौन हूँ, मी कोण आहे, मैं कहाँ मरे आणि मी कुठे आहे, और मैं कहाँ जा रहा है, आणि मी कुठे जात आहे। एक बार एक व्यक्ति ऐसे चल रहा था आणि एकदा एक मनुष्य असा चालत होता। चलते चलते मतलब एक जगह पर गया तो उसको अभी कहाँ जाना है, मतलब उसको जाने का जगह का बारे में मालूम, परंतु वो रूट कौन सा है मालूम नहीं। आणि एक व्यक्ती जात असताना त्याला कुठल्या ठिकाणी जायचं हे त्याला माहिती होतं, पण तो मार्ग त्याला ठाऊक नव्हता। तो उधर एक व्यक्ति खड़ा था आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती उभा होता। तो उसने मतलब उसको पूछा आणि त्याने त्याला विचारलं, साहब मतलब औरंगाबाद जाने का मार्ग कौन सा है? आणि औरंगाबादला जायचा मार्ग कुठला आहे? उसने तो बोलता है, आणि मग तो व्यक्ती त्याला म्हणतो, मालूम है मैं कौन है? आणि तुला माहिती मी कोण आहे? अभी ये बोला, अभी उसको ये भी नहीं मालूम वो कौन है। अभी उसको मुझे क्या बताएगा? आणि मग त्याला हे सुद्धा माहिती नाही की तो कोण आहे, तर तू मला विचारून काय उपयोग? क्या समझा? काय समजलं? मैं कौन है करके उसको मालूम नहीं, आणि मी कोण आहे तुला माहिती नाही। आपको पहले समझ में आया नहीं? आणि मुद्दा तुमच्या लक्षात आला का? वो बोलता है कि मतलब तुमको मालूम है मैं कौन है, आणि तुला माहिती है का मी कोण आहे? मतलब मैं कौन है, अभी तुम पूछ रहा है ना, उसी प्रकार मैं कौन है मुझे भी नहीं मालूम। मैं कौन है करके मुझे नहीं मालूम, तो फिर बात मुझे पूछेगा तो मैं क्या बोलूं? आणि मी कोण आहे हे सुद्धा मला माहिती नाही, तर मग तो औरंगाबादला जायचा रस्ता कुठला आहे हे मी कसं काय सांगणार? तो इसका मतलब क्या है कि आज बहुत लोग उनको ये नहीं मालूम वो कौन है। आणि आज पुष्कळ लोकांना हे नाही माहिती की मी कोण आहे। वो मंडली में आता है आणि ते मंडळीत येतात, परंतु उनको मालूम नहीं कि मैं कौन है। आणि त्यांना हे माहित नाही की मी कोण आहे। उनको उधार हुआ है कि नहीं उनको मालूम नहीं, आणि त्यांचं तारण झालंय का नाही त्यांना माहित नाही। मैं कहाँ जा रहा हूँ उनको मालूम नहीं, आणि मी कुठे जात आहे त्यांना माहित नाही। ऐसा ही क्या मंडली जीवन? आणि मंडळी जीवन असं आहे का? यो मंडली जीवन ऐसा नहीं। आणि प्रियानो मंडळी जीवन असं नाहीये। मंडली जीवन में आया हुआ अनेक पवित्र लोग, हम ये दुनिया की यात्रा में ये बात यकीन करके चलना है। जब एफिसियों पहला अध्याय का 19 वचन आणि एफिसकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 19 वचन, और उसकी सामर्थ्य हम में जो विश्वास करते हैं कितनी महान है, उसकी शक्ति के प्रभाव के उस कार्य के अनुसार। मारो उसका दूसरा अध्याय 19 एफिसकराचं पत्र दूसरा अध्याय 19 वचन। इसलिए तुम अब विदेशी और मुसाफिर नहीं रहे, परंतु पवित्र लोगों के संगी, स्वदेशी और परमेश्वर की घराने के हो गए। अभी हम कौन है ये जानना पड़ेगा। आता आपण कोण आहे हे आपल्याला जाणायचंय। सही रीति में हमको ये जानकारी नहीं है तो
हम कैसा प्रभु को महिमा दे पाएगा? आणि योग्य प्रकारे जर आपल्याला ही माहिती नाही तर मग आपण प्रभूचा गौरव कसं काय करू? है ना? अभी यहाँ हमारा वचन क्लियर करता है कि हम प्रभु का घर के लोग हैं। आणि या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतो की आपण प्रभूच्या घराण्याचे आहोत। है ना? आज मैं कौन है ये बात को हमें अच्छी तरह जानना चाहिए। आणि आज मी कोण आहे ही गोष्ट आपण चांगल्या प्रकारे जाणायला पाहिजे। मंडली जीवन में आने के बाद में अगर ये समझ हम नहीं रखता तो हम प्रभु का उपयोग में कभी नहीं आएगा। आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर जर हे आपल्याला माहित नाही तर मग आपण प्रभूच्या उपयोगामध्ये कधी येऊ शकणार नाही। रोज चाहते हैं कि हम वो बात को जाने। आणि प्रभूची इच्छा आहे की या गोष्टीला आपण जाणावं। मैं कौन हूँ? मी कोण आहे? है ना? एक समय में मैं कहाँ था, आज मैं कहाँ पर है। आणि एका वेळेला मी कुठे होतो आणि आता मी कुठे आहे? है ना? पहला पत्रोस दूसरा अध्याय के 9 वचन में यहाँ पढ़ता है, पहिले पेत्र दुसरा अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो, तुम पहले अंधकार में थे, आणि पहिले आपण अंधकारामध्ये होतो, अभी कहाँ पर है? आता आपण कुठे आहोत? अद्भुत ज्योति में है। आणि आपण आता अद्भुत प्रकाशामध्ये आहोत। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। आज मैं उस अद्भुत ज्योति में हूँ, ये जानकारी हमें होना चाहिए। आणि आज मी अद्भुत प्रकाशामध्ये आहे ही माहिती आपल्याला असली पाहिजे। अंधकार में रहने वाला व्यक्ति, अंधकार में चलने वाले व्यक्ति को मालूम नहीं हो कहाँ जाता है, आणि जो अंधकारामध्ये चालतो त्याला हे माहिती नाही की मी कुठे जात आहे। परंतु हमें ये बात को जानना चाहिए। आणि आपण या गोष्टीला जाणायचंय, है ना? आज मैं कौन है? आज मी कोण आहे? है ना? मैं कहाँ जा रहा है? मी कुठे जात है आहे? ना? मेरा जीवन का लक्ष्य क्या है? माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? ये सबको, सब उद्धार पाए हुए लोगों को आना चाहिए। आणि सर्व तारण प्राप्त झालेल्या लोकांना यायला है पाहिजे। ना? हम हरेक लोगों को प्रभु ने क्यों चुना प्रिय? आणि आपल्या प्रत्येकाला प्रभूने का निवडलं? है ना? प्रभु की सेवा के लिए चुना। आणि प्रभूच्या सेवेकरता निवडलं। है ना? हम जो भी चुनौती पाया वो सब प्रभु की सेवा के लिए चुना। आणि आपली जी काय निवड झाली आहे ती प्रभूच्या सेवेकरता झाली आहे। जब पौलुस पहला कोरिन्थी 4 अध्याय के 1-2 वचन में कहता है, पहिले करंथीकराचं पत्र 4 अध्याय त्याचे 1 आणि 2 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, मनुष्य हमें मसीह के सेवक और परमेश्वर के भेदों के भंडारी समझे, फिर यहाँ भंडारी में यह बात देखी जाती है कि वह विश्वास योग्य हो। हम लोगों को प्रभु ने बहुत बड़ा एक मूल्यवान सेवा दिया हुआ है। आणि प्रभूने आपल्याला खूप मोठी मौल्यवान सेवा दिलेली आहे। आज हम लोग मतलब दुनिया का सबसे मूल्यवान चीज आत्मा है, आत्मा जीतने के लिए नियुक्त केवल होगी। आणि जगामध्ये सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे मनुष्याचा आत्मा आहे आणि तो आत्मा जिंकण्याकरता आपली नियुक्ती झाली आहे। आज हम प्रभु में आने के बाद में प्रभु के हाथ में हमारे एक सही समर्पण किया है कि नहीं? आणि प्रभूमध्ये आल्यानंतर आपण प्रभूच्या हातामध्ये एक संपूर्ण समर्पण केलं आहे का नाही? हर एक उदार पाए हुए लोग मतलब उनके जीवन में एक सच्चा समर्पण चाहिए। आणि प्रत्येक व्यक्ती जो प्रभूमध्ये आला त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण समर्पण असलं पाहिजे। मकदोनिया मंडली के बारे में प्रभु का दास एक अनोखा शब्द बोलता है। आणि मासेदोनिया मंडळी संबंधाने प्रभूचा दास एक अद्भुत असा शब्द म्हणत आहे। बहुत आदर्शमय मंडली है। आणि मासेदोनियाची जी मंडळी आहे ती खूप आदर्शमय आहे। उनका बारे में जब उसका दूसरा कोरिन्थी 8 अध्याय उसका 5 वचन में, दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 8 अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये, जैसे हमने आशा की थी वैसे ही नहीं वरन उन्होंने प्रभु को फिर परमेश्वर की इच्छा से हमको भी अपने आप को दे दिया। देखिए वो प्रयोग आप लोगों ने समझा। आणि मग तो शब्दाचा प्रयोग तुम्हाला समजला? पहले उन्होंने अपने आप को प्रभु को दिया आणि त्यांनी सगळ्यात पहिले आपल्या स्वतःला प्रभूला स्वाधीन केलं। इसके बाद में प्रभु के दासों को भी अपने आप को दिया। आणि मग त्याच्यानंतर प्रभूच्या दासाच्या सुद्धा स्वाधीन केलं। बोलने का अर्थ है प्रभु के दासों आप लोग जो भी प्रभु का महिमा के लिए कार्य बोलेंगे हम करने के लिए तैयार। आणि प्रभूच्या गौरवाकरता तुम्ही जे काय कार्य करायला सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत। आज हम किसी को भी कुछ बात बोलता है तो उनको बहुत बुरा लगता। आणि आज जर आपल्या कोणाला काही सांगतं तर मग त्यांना वाईट वाटतं। ऐसे नहीं प्रिय, असं नाही प्रिय। आपके जीवन में एक सही समर्पण, आपको एक विजय जीवन बिताने की इच्छा हो आणि तुम्हाला एक विजय जीवन जगण्याची इच्छा राहायला पाहिजे। है ना? मकदोनिया मंडली का स्वभाव आपका भी जीवन में होना चाहिए। आणि मासेदोनिया मंडळीचा स्वभाव तुमचा पण असला पाहिजे। पहले अपने आप को प्रभु के लिए सौंप दिया, आणि सगळ्यात पहिले आपल्या स्वतःला प्रभू करता स्वाधीन केलं। फिर प्रभु के दासों का भी हाथ में उन्होंने सौंपा, बोला कि आप लोग जो भी बोलो मानने के लिए तैयार है। आणि मग त्याच्यानंतर प्रभूच्या दासाच्या सुद्धा स्वाधीन केलं की प्रभूच्या दास तुम्ही जे काय बोलाल ते आम्ही करायला तैयार आहोत। सच में ये प्रभु का वचन की व्यवस्था है प्रिय, आणि खरोखर देवाच्या वचनाची ही व्यवस्था आहे। क्योंकि आज प्रभु जो भी हमसे करवाना है प्रभु अपने दासों के द्वारा बोलेगा। आणि प्रभू आज आपल्याशी जे काय बोलणार आहे, जे करायला सांगणार आहे ते प्रभूच्या दासाच्या द्वारे सांगेल। प्रभु का दासों को प्रभु कैसे सम्मान करता है मालूम? आणि प्रभूच्या दासाचा प्रभू सन्मान कशा प्रकारे करतो माहिती का? जब व्यवस्था विवरण का किताब उसका 17 अध्याय उसका 12 वचन, अनुवाद 17 अध्याय त्याचं 12 वचन।
और जो मनुष्य अभिमान करके उस याजक की जो वहाँ तेरे परमेश्वर यहोवा की सेवा टहल करने को उपस्थित रहेगा न माने या उस न्याय की न सुने तो वह मनुष्य मार डाला जाए। बाप रे, कितना डेंजर बात है ना। आणि किती भयंकर गोष्ट आहे। मतलब प्रभु ने नियुक्त किया हुआ दासों के द्वारा आने वाला आलोचना नहीं मानने वालों को मारा जाएगा। आणि प्रभूच्या दासाच्या द्वारे येणारी देवाची जी वाणी आहे, जो कोणी त्याला पालन करणार नाही तर त्याला मारून टाकलं पाहिजे। भयंकर बात है। आणि केवढं भयंकर अशी गोष्ट आहे। परमेश्वर का वचन से ये सब बात मंडली को समझाना जरूरी बात है। आणि देवाच्या वचनाच्या द्वारे या सर्व गोष्टी मंडळीला समजून सांगणं गरजेचं आहे। हर एक बात वचन के द्वारा सिखाना है आणि प्रत्येक गोष्ट वचनाच्या द्वारे शिकवायची आहे। मन में जब इब्रानियों का पत्री 13 अध्याय उसका 17 वचन, इब्रिकराचं पत्र त्याचा 13 अध्याय त्याचं 17 वचन, अपने अगुओं की आज्ञा मानो और उनके अधीन रहो क्योंकि वे उनके समान तुम्हारे प्राणों के लिए जागते रहते हैं जिन्हें लेखा देना पड़ेगा। वे यह काम आनंद से करे कि न ठंडी सांस लेकर क्योंकि इस दशा में तुम्हें कुछ लाभ नहीं। प्रियो, अनेक पवित्र लोग, हम लोग प्रभु हमारे लिए विश्वास योग्य है तो हमें प्रभु के साथ भी विश्वास योग्य रहना है। आणि प्रभु जर आपल्या सोबत विश्वास योग्य तर आपणही प्रभु सोबत विश्वास योग्य राहायचंय। मंडली जीवन में आने के बाद, मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर प्रियो, हमें हमेशा आज्ञाकारिता बहुत बड़ी बात है। आणि नेहमी आज्ञाधारकपणा हे खूप मोठी गोष्ट आहे। प्रभु ने हमें मला अगुवाओं को नियुक्त किया तो अगुवाओं का बात मानना चाहिए। आणि प्रभूने आपले जे अध्यक्ष ठरवलेले आहे त्यांचं आपण आज्ञाचं पालन करायला पाहिजे। प्रभु अपने वचन के द्वारा बात करेगा आणि प्रभू आपल्या वचनाच्या द्वारे बोलेल, है ना, उनकी द्वारा वचन से बात करेगा आणि त्यांच्या द्वारे वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलेल। प्रभु भी काम करता है आणि प्रभू पण काम करतो, है ना। जब दूसरा तिमोथी 3 अध्याय उसका 17 वचन में, दुसरं तिमोथेला पत्र 3 अध्याय आणि त्याच्या 17 वचनामध्ये, ताकि परमेश्वर का जन सिद्ध बने और हर एक भले काम के लिए तत्पर हो जाए। वो पुनीकरण के लिए 16 में, अच्छा ओके 16 में संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचाया गया है और उपदेश और समझाने, धीरे धीरे पहले बात उपदेश, आणि पहिली गोष्ट उपदेश। प्रभु पहले उपदेश देगा आणि प्रभू सगळ्यात पहिले उपदेश देईल। उपदेश देने के समय में ध्यान से सुनने का, आणि उपदेश ज्या वेळेला देईल त्यावेळेला ते लक्ष देऊन ऐकायचं आहे। प्रभु अपने दासों के द्वारा वचन के द्वारा जब वो उपदेश देता है, आणि प्रभू आपल्या दासाच्या द्वारे ज्या वेळेला उपदेश देतो वो उपदेश हमें मानना है आणि त्या उपदेशाचं आपण पालन करायचंय। वचन के द्वारा उपदेश आता आणि वचनाच्या द्वारे उपदेश येतो, और उपदेश के बाद में प्रभु क्या करता हुआ पुढे समझाने का मतलब थोड़ा पहले बहुत प्यार से, परंतु अभी समझाने के बाद आ गया तो थोड़ा सीरियस पड़ गया। आणि मग ज्या वेळेला सुरुवातीला उपदेश दिला जातो नंतर तो उपदेश समजून सांगायचा म्हणजे मग त्यावेळेला त्याचं गांभीर्य वाढतं। मतलब उपदेश देने से बैठ करके थोड़ा टाइट होकर के बात करेगा, आणि उपदेश जो देतो त्याच्यापेक्षा थोडस सक्त रीतीने तो सांगितलं जातं। फिर सुधारने, फिर प्रभु बोलेगा मुझे सुधारने का काम करना पड़ेगा, आणि मग त्याच्यानंतर प्रभू सुधारण्याचं काम करतो, सुधारने का भटका देगा, आणि सुधारण्याकरता मग काय देईल तो शासन करेल। कई लोगों के जीवन में प्रभु ऐसा करता है, आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये प्रभू असं करतो ताकि आगे धार्मिकता की शिक्षा के लिए बराबर प्रभु का योग्य जीवन मिलाएगा, आणि मग त्याच्यानंतर तो प्रभू करता योग्य जीवन जगेल। यही बात, यही प्रयोग जब पहला कुरिन्थी 11 अध्याय 30 वचन में हम लोग प्रवेश के समय में तकरीबन बहुत से बार याद करता है। आणि पहिले कुरिन्थीकराचं पत्र 11 अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये आपण पुष्कळ वेळा प्रभु मेषच्या वेळेला हे आपण मनन करतो। इसी कारण तुम में बहुत से निर्बल, देखिए पहले अगर अयोग्य रीति में मतलब मेष में शामिल होता है तो पहले बात वो निर्बल होने का कारण हो जाता। आणि जो कोणी प्रभू मेजामध्ये अयोग्य रीतीने सहभागी होतो सगळ्यात पहिले तो निर्बल होतो, तो प्रभु उसको निर्बल कर देता आणि प्रभू त्याला दुर्बल बनवतो। और आगे रोगी, देखो निर्बल होने के टाइम पर भी नहीं समझता है तो प्रभु उसको रोगी कर देता। आणि मग ते दुर्बल झाल्यानंतरही त्याला जर नाही समजत तर मग प्रभू त्याला आजारी करतो। पण ताड़ने का एक प्रोग्रेस है, आणि मग ते शिक्षा देण्याची एक ती चाल आहे।
और तीसरा क्या? आणि तिसरं काय आहे? बहुत से सो भी गए। उनका जो आयु जितना जीना चाहिए था वो शॉर्ट कर देगा। आणि जेवढं आयुष्य त्यांचं होतं ते कमी करतो। मतलब बोलने का अर्थ उसको नरक में भेजेगा ऐसे नहीं, लेकिन ये जीवन, ये जिंदगी का, ये दुनिया का जीवन को समाप्त करवाएगा आणि जगाचं जे जीवन आहे ते संपवतो। आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे ना? पर प्रभु आपको मालूम है जब इब्रानियों का पत्र ये दूसरा अध्याय उसका 3-4 वचन आणि इब्रिकराचं आज 1 से 4 वचन का पढ़ लो। इब्रिकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं 1 ते 4 वचन। इस कारण चाहिए कि हम उन बातों पर जो हमने सुनी है और भी मन लगाए। देखा, सुनने वाला वचन पर क्या करना और भी मन लगाना। देखो आज भी हम इतने दिन में भी मन लगा कर सुनने के बाद अपन ध्यान किया था आणि मागील दिवसामध्ये सुद्धा मन लावून ऐकायच्या संबंधाने मनन केलं होतं। क्योंकि कई रीति में हम सुनने वाला वचन हमारा मन से बहक जा सकता है आणि पुष्कळ वेळा आपण ऐकणारं जे वचन आहे ते बहकून जाऊ शकतं। ऐसा ना हो कि बहकर उनसे दूर चले जाए, क्योंकि जो वचन स्वर्गदूतों के द्वारा कहा गया था। देखिए, स्वर्गदूतों के द्वारा कहा गया वो वचन है मूसा के द्वारा मिला हुआ व्यवस्था। आणि स्वर्गदूताच्या द्वारे बोललं गेलेलं वचन आहे ते म्हणजे मोशेच्या द्वारे मिळालेलं नियमशास्त्र। जब स्थिर रहा और हर एक अपराध और आज्ञा न मानने का ठीक बदला मिला। इधर रुकना है। मतलब अगर वो बात मोशे के द्वारा, दूध के द्वारा आया हुआ उन बातों का गलती के लिए बदला मिला, मतलब तो सजा मिला। आणि मोशेच्या द्वारे जे मिळालेलं नियमशास्त्र त्याचं उल्लंघन करणाऱ्या लोकांना त्याची शिक्षा मिळाली। सजा मिला ना, शिक्षा मिळाली ना। इसलिए चरित्र पढ़ेगा तो जब लेवी व्यवस्था 10 अध्याय का 1-2 वचन में हम देखते हैं कि अहरोन का संदर नादाब और अभिनाव मतलब अन्य आदमी लाया, तो वो इसलिए गुदरी भर गया। आणि आपण पाहतो की अहरोनाचा मुलगा नादाब आणि अभिदाय यांनी अन्य आज्ञा आणला तर मग त्या ठिकाणी ते मेले। व्यवस्था है ना, आणि हे व्यवस्था आहे ना। नियुक्त याजक ही वो मला दूध दिखा सकता था आणि नियुक्त याजकच दुग्धदान दाखवू शकतो। तो ये लोगों क्या है, मतलब हम उनका संतान है, हम करने से क्या हो गया। आणि मग त्यांनी विचार केला की आम्ही जो महायाजक आहे त्याचेच मुलं आहे तर मग आम्ही केल्याने काय फरक पडतो। नो प्रियो, प्रभु ने जो व्यवस्था दिया वो कोई तोड़ नहीं सकता। आणि प्रभूने जे व्यवस्था दिली ती कुणी तोडू शकत नाही। लेकिन उन्होंने थोड़ा घमंड से आकर के उन्होंने अविवेक किया आणि ते थोड्याशा अभिमानामध्ये आले आणि त्यांनी अविवेक केला। क्या हुआ, काय झालं? दोनों का मृत्यू हो गया। दोघांचंही मरण आलं। परमेश्वर ने थोड़ा भी रहम नहीं किया आणि देवाने थोडी पण दया नाही दाखवली, है ना। इसी प्रकार जब कोरह और उनकी संगी लोगों ने मोशे के साथ बलवा किया, जब गणना 16 अध्याय का 1-2-3 वचन में, गणना 16 अध्याय त्याचं 1, 2 आणि 3 वचनामध्ये उनके लिए उनको कबर खोदना नहीं पड़ा आणि त्याच्याकरता त्यांची कबर खणावी नाही लागली। फिर क्या हुआ, मग काय झालं? मृत्यु बढ़ करके उनको अंदर ले लिया आणि मग पृथ्वी फाटली आणि पृथ्वीने त्यांना आपल्या आतमध्ये घेतलं। क्यों? का? परमेश्वर की व्यवस्था का उल्लंघन किया आणि देवाच्या नियमशास्त्राचं त्यांनी उल्लंघन केलं। तो उसका मतलब व्यवस्था के समय में दिया हुआ उन लंघनों को प्रभु ने नहीं छोड़ा। आणि मग प्रभूने दिलेले नियमशास्त्र त्याचं उल्लंघन जे कोणी केलं त्या लोकांना प्रभूने सोडलं नाही। आखान को क्या किया, आणि अखाडाला काय केलं? योशुआ 7 अध्याय का 25 वचन में हम देखता है, आणि योशुआ 7 अध्याय त्याचं 25 वचन। यहोशू ने उससे कहा, तूने हमें क्यों कष्ट दिया है? आज के दिन यहोवा तुझी को कष्ट देगा। तब सब इस्राएलियों ने उस पर पथराव किया और उनको आग में डालकर जलाया। देखा, आग में डाल करके जलाया, अग्नीमध्ये टाकून त्यांना जाळलं। भयंकर बात है प्रियो, आणि किती भयंकर गोष्ट आहे प्रियांनो। मतलब परमेश्वर की व्यवस्था तोड़ने वालों को, दूध के द्वारा आया हुआ संदेश को उल्लंघन करने वालों को तुरंत मिला ताड़ना। आणि दूताच्या द्वारे आलेला जो संदेश आहे ती परमेश्वराचे नियमशास्त्र आहे त्याचं उल्लंघन करणाऱ्या लोकांना लगेच शिक्षा मिळाली। और ऐसा है तो असं आहे तर अभी आगे तो हम लोग ऐसे बड़े उद्धार से निश्चित रहकर कैसे बच सकते हैं, जिसकी चर्चा पहले पल प्रभु के द्वारा हुई और सुनने वालों के द्वारा हमें इसका निश्चय हुआ। और साथ ही परमेश्वर भी अपनी इच्छा के अनुसार चिन्हों और अद्भुत कामों और नाना प्रकार के सामर्थ्य के
कामों और पवित्र आत्मा के वरदानों के बांटने के द्वारा इसकी गवाही देता है। देखा, इसका मतलब नया नियम को हमें जो मिला हुआ ये बात प्रभु ने अपनी मतलब परमेश्वर का अपने पुत्र के द्वारा हमें दिया हुआ संदेश होतो, ये संदेश पर हमें कितना अधिक गौर देना चाहिए। आणि नवीन करार जो आहे तो परमेश्वराने आपल्या पुत्राच्या द्वारे दिलेला तो संदेश आहे, तर मग त्याच्यावर आपण किती लक्ष द्यायला पाहिजे। परमेश्वर ने इन वचनों को स्थिर करके दिया आणि परमेश्वराने ही वचनं स्थिर करून दिली। कैसे स्थिर किया आणि कशी स्थिर केली? मरकुस उसका 16 अध्याय का 20 वचन आणि मार्क 16 अध्याय त्याचं 20 वचन। और उन्होंने निकलकर हर जगह प्रचार किया और प्रभु उनके साथ काम करता रहा। प्रभु उनके साथ काम करता रहा और उन चिन्हों के द्वारा जो साथ साथ होते थे वचन को दृढ़ करता रहा। देखा, वचन को दृढ़ किया, मतलब वचन में लिखा हुआ हर एक बात सत्य करके, मतलब उनको दिया हुआ वायदा के अनुसार प्रभु ने उस बात को करके चिन्ह चमत्कार करके उसको पक्का करके दिया। आणि प्रभूने दिलेले जे वचन आहे ते वचन पूर्ण करत, ते चिन्ह चमत्कार करत, ते वचन पूर्ण करत दाखवून दिलं आणि त्या वचनाला स्थिर केलं। इतना बड़ा उद्धार, एवढं मोठं तारण, इतना बड़ा उद्धार से निश्चित रहेगा तो, आणि एवढ्या मोठ्या तारणापासून आपण जर वंचित राहिलो तर कौन बचेगा, कोण वाचेल? आज भी उधार के बारे में कितने बार हमने सुना ना, आणि आजही तारण संबंधाने आपण किती ऐकलं। उधार पाने के लिए कितना पैसा देना पड़ेगा, आणि तारण प्राप्त करण्याकरता आपल्याला किती पैसे द्यावे लागतात, कितना कष्ट सहना पड़ेगा, आणि किती कष्ट सहन करावे लागतात, कितना उपवास करना पड़ेगा, आणि किती उपवास करावा लागेल, कितना मतलब लगेज लेकर चलना पड़ेगा, आणि किती सामान घेऊन आपल्याला चालावं लागेल। कुछ है क्या? तसं काही आहे का? नहीं है ना, नाहीये, मुफ्त में, फुकट। इतना बड़ा उधार मुफ्त में, आणि एवढं मोठं तारण फुकट। जब इब्रानियों 12 अध्याय है उसका 25 वचन, इब्रिकराचं पत्र 12 अध्याय त्याचं 25 वचन। सावधान रहो और उस कहने वालों से मुंह न फेरो, क्योंकि वे लोग जब पृथ्वी पर के चेतावनी देने से मुंह मोड़कर न बच सके, तो हम स्वर्ग पर ऐसी चेतावनी देने वाले से मुंह मोड़कर कैसे बच सकेंगे? कैसे बच सकेगा प्रयोग? आज ये वचन सुनने वालों में अगर एक भी व्यक्ति अभी तक उधार नहीं पाया, प्रयोग अभी आपको बचने के लिए भी मौका है नहीं। आणि मग हे वचन ऐकणाऱ्यांपैकी असा ज्याचा कोणाचा तारण झालेलं नाहीये, मग प्रियांनो तुम्हाला परत तुम्हाला वाचण्याची दुसरी संधी नाही। सच में पारको प्रियो, आणि खरोखर तुम्ही पारका प्रियांनो, आपका उधार हुआ है क्या? तुमचं तारण झालेलं आहे का? यीशु मसीह कौन है? येशू ख्रिस्त कोण आहे? वो एकमात्र उधार करता है, आणि तो एकमात्र तारण करता है। वो ये दुनिया में किस लिए आया? आणि तो या जगामध्ये का आला? हम पापियों का उद्धार करने के लिए आया। आपण जे पापी आहे आपलं तारण करण्याकरता आला। उसके लिए उसने क्या किया? आणि त्याच्याकरता त्याने काय केलं? हमारी पापों को अपने ऊपर लेकर कालवरी सूली पर हमारे लिए बलिदान हुआ, प्रायश्चित का बलिदान। आणि आपल्या सगळ्यांची पापे घेऊन तो आपल्या करता कलवरी वधस्तंभावर तो बलिदान झालं, पापाच्या प्रायश्चित्ताचं बलिदान। पाप का छुटकारे के लिए दुनिया में और कोई मार्ग है ही नहीं, आणि पापापासून मुक्ती प्राप्त करण्याकरता या जगामध्ये दुसरा कुठला मार्ग नाहीये। परंतु ये बातें सुनाने के टाइम पर शैतान कुछ लोगों के दिल में क्या काम करता मालूम है? आणि या गोष्टी सांगत असताना शैतान लोकांच्या जीवनामध्ये काय कार्य करतो माहिती का? वो बहुत इच्छा प्रकट करता, आणि तो खूप इच्छा प्रकट करतो, लेकिन दिल नहीं देता, आणि आपलं हृदय देत नाही। जब लूका का सुसमाचार 14 अध्याय है उसका 18 वचन में, लूका 14 अध्याय त्याचं 18 वचन, पर वे सबके सब क्षमा मांगने लगे। पहले ने उससे कहा, मैंने खेत मोल लिया है और अवश्य है कि उसे देखो। देखिए यहाँ पर लोग प्रभु को दिल देने से या प्रभु की उस बुलाहट को स्वीकारने के लिए तैयार नहीं हुआ, बहाना बोलने लगा। आणि या ठिकाणी प्रभूचं मिळालेलं जे पाचारण आहे ते स्वीकारण्याकरता लोक तयार नाही झाले, तर त्याच्याकरता कारण देऊ लागले। आप बहाने लोग करके भेज जाएंगे, आणि तुम्ही कारण देऊन वाचू शकाल का? प्रभु का दास लोग इसलिए बोझ के साथ आपको बार बार आप उधार पालो करके आपको विनती करता है। आणि म्हणून प्रभूचे दास लोक वारंवार तुम्हाला विनंती करता, तुम्ही तारण प्राप्त करून घ्या, तारण प्राप्त करून घ्या। आपको मालूम है जब फेलिक्स राजा जब ये वचन पौलुस से सुन रहा था, आणि मग ज्या वेळेला फिलिक्स राजा पौलापासून हे वचन ऐकत होता, उसका दिल में अभी प्रभु को दिल दे दो बोल करके प्रभु की आत्मा ने बात किया। आणि तू आता प्रभूला आपलं हृदय दे, प्रभूच्या आत्म्याने त्याच्याशी बोलला। शायद इतनी वचन सुनने वाला कई लोगों के दिल से प्रभु ने इससे पहले कई बार बातचीत कर चुका होगा, आणि कदाचित त्या ठिकाणी
ठिकाणी बसलेल्यापैकी पुष्कळ लोकांशी प्रभू याच्या अगोदर बोलला असेल. योग आप ऐसा चांस को नष्ट ना करो. आणि प्रियांनो, अशी संधी तुम्ही वाया जाऊ देऊ नका. फेलिक्स ने क्या बोला? आणि या ठिकाणी फेलिक्सने काय म्हटलं? 24:25 वचन. आणि प्रेषित त्याचा 24 अध्याय त्याचं 25 वचन. जब धर्म और संयम और आने वाले न्याय की चर्चा कर रहा था तो फेलिक्स ने भयभीत होकर उत्तर दिया, अभी तो जा. अरे अभी प्रभु को ग्रहण करना चाहिए, परंतु बोलता है पौलुस प्लीज मेरे को अर्जेंट काम है, अभी कौन आया, वो जल्दी उनको मिलने के लिए जा रहा गया. आणि फेलिक्स राजा म्हणतो की पौल मला अर्जंट काम आहे म्हणून मी जातो, आणि मग तो गेला. कई लोग बोलते हैं ना वचन बोलने के समय मेरे को इमरजेंसी अभी जाना, अभी वो भाग जाता. आणि मग ज्या वेळेला लोकांना वचन सांगितलं जातं त्यावेळेला लोक म्हणतात नाही नाही मला अर्जंट काम आहे, मला जायचंय, म्हणून ते निघून जातात. प्रियो, इतना बड़ा उद्धार, मुफ्त में मिलने वाला उद्धार, उसको अभी प्राप्त करने का समय है करके समझाने के बावजूद भी बहुत लोग बहाना लेकर निकल जाता है. प्रभु के दास एक लंबा सांस ले रहे. आणि एवढा मोठा तारण जे आपल्याला फुकट मिळणार आहे ते प्राप्त न करता लोक कारण दाखवून निघून जातात, आणि प्रभूचा दास जो आहे तो एकदम मोठा श्वास घेऊन उभा राहतो. प्रियो, उधार के बारे में समझाना, उधार पाए वो हर एक पवित्र लोगों का कर्तव्य है. आणि तारणा संबंधाने समजून सांगणं हे तारण प्राप्त झालेलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. बहुत बड़ा जिम्मेवारी है आणि खूप मोठी जबाबदारी है ना. मतलब साथ ही साथ उधार पाए हुए लोगों को समझाना भी जरूरी बात. आणि त्याच्या सोबतच तारण प्राप्त झालेल्या लोकांनाही समजून सांगणं ही गरजेचं आहे. पत्रोस माना एक बड़ा गवाही देता है. पत्रोस वो गवाही मेरा और आपका भी होना चाहिए. उसका दूसरा पत्रोस पहला अध्याय का 12 वचन. दूसरे पेत्र पहिला अध्याय 12 वचन. इसलिए यद्यपि तुम ये बातें जानते हो और जो सत्य वचन तुम्हें मिला है उसमें बने रहते हो, तो भी मैं तुम्हें देखो तुम बने रहता है, तुम सत्य वचन जानता है, तो भी मैं अपनी तरफ से इन बातों की सुधि दिलाने को सर्वदा तयार रहूंगा. सुधि दिलाने के लिए मैं सर्वदा तयार रहता हूँ. आणि जरी तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती आहे तरी सुद्धा माझ्याकडून या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला परत एकदा निश्चून सांगण्याकरता मी नेहमी तयार राहतो. जब तक आज का दिन कहलाता है कभी संगति नष्ट ना करो. आणि जोपर्यंत आजचा दिवस म्हटला जातो तोपर्यंत तुम्ही संगती कधीही नष्ट करू नका. प्रार्थना और भजन का ध्यान कभी नष्ट ना करो. आणि प्रार्थना करणं आणि वचन मनन करणं कधी सोडू नका. प्रभु का गवाह बनना कभी छोड़ो मत. आणि प्रभूचे साक्षीदार होणं तुम्ही कधी सोडू नका. बड़ी बात है ना भैया. आणि खूप मोठी गोष्ट आहे ना. प्रभु में आने के बाद, प्रभु मध्ये आल्यानंतर हर एक मानव विश्वासी का दिल से चाहत रहता है दूसरा लोग भी विजयी होकर के उस दिन वहां पर मिले. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याची हीच इच्छा राहते की इतर लोकांनी सुद्धा विजय होऊन त्या ठिकाणी त्या दिवशी भेटावं. अभी पत्रोस ने क्या क्या याद दिलाया. आणि या ठिकाणी पेत्राने काय काय आठवण करून दिली. उसका पहला अध्याय का 5 से 11 तक का वचन. आणि पहिला अध्याय 5 ते 11 वचन. इस कारण तुम सब प्रकार का यत्न करके अपने विश्वास पर सद्गुण और सद्गुण पर समझ पर संयम और संयम पर धीरज और धीरज पर भक्ति और भक्ति पर भाईचारे की प्रीति और भाईचारे की प्रीति पर प्रेम बढ़ाते जाओ. क्योंकि यदि ये बातें तुम्हें वर्तमान में रहे और बढ़ती जाए तो तुम्हें हमारे प्रभु यीशु मसीह की पहचान में निकम्मे और निष्फल न होने देगी. क्योंकि जिसमें ये बातें नहीं वह अंधा है और धुंधला देखता है और अपने पिछले पापों से धूल कर शुद्ध होने को भूल बैठा है. इस कारण हे भाइयों, अपने बुलाए जाने और चुन ले जाने को सिद्ध करने का भली भांति यत्न करते जाओ. क्योंकि यदि ऐसा करोगे तो कभी ठोकर न खाओगे, वरन इसी रीति से कौन सा रीति? ये जो ऊपर बोला हुआ ये रीति. आणि वरती सांगितलेले हे सगळ्या वचनामध्ये ती जी पद्धत आहे या अशा पद्धतीने ये रीति में हमें जीना. यही बात बार बार पत्रोस लोगों को प्रोत्साहित करते रहा. आणि याच पद्धतीमध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. याच्या संबंधाने वारंवार पेत्र लोकांना प्रोत्साहन करत राहिला. ये बहुत जरूरी बात है आणि हे खूप गरजेचं आहे. पुराने नियम की भक्तों को प्रभु बार बार कहने वाले एक शब्द था. आणि जुन्या कराराच्या भक्तांना प्रभू वारंवार बोलणारा एक गोष्ट होता. यशाया 62 अध्याय के 6 वचन. आणि यशा त्याचा 62 अध्याय त्याचं 6 वचन. हे यरूशलेम, मैंने तेरी शहरपनाह पर पहरे बैठाए हैं. वे दिन रात कभी चुप न रहेंगे. देखा, दिन रात वो चुप नहीं रहेगा. और
हे यहोवा को स्मरण करने वालों, चुप न रहो। देखा, उन लोगों को प्रभु बोलता है तुम चुप रहना नहीं, आणि मग त्या लोकांना प्रभू असं म्हणत आहे तुम्ही गप्प राहू नका। और हम चुप हो जाएगा, आणि आपण जर गप्प राहिलो तर उतना समय में बहुत लोग नष्ट हो जाएगा। आणि तेवढ्या वेळेमध्ये पुष्कळ लोकांचा नाश होईल। आज कितने लोग मसीह बिना, उद्धार पाए बिना नरक में जा रहे हैं। आणि आज कितीतरी लोक तारण प्राप्त न करता ख्रिस्ता व्यतिरिक्त नरकात जात आहे। इसलिए अनेक लोगों को, वो कैसा भी क्यों ना हो, विश्वासी हो अविश्वासी हो, उनको ये बात याद दिलाना हमारे कर्तव्य है। आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला तो विश्वासू असू द्या किंवा विश्वासू नसू द्या, त्याला या गोष्टी आठवण करून देणं हे आपलं कर्तव्य आहे। जब पहला कुरिन्थी 4:17 वचन की बी पार्ट में पौलुस अपने जीवन का बात का बारे में एक गवाही देता। आणि पहिले कोरिन्थीकरांचं पत्र 4 अध्याय आणि त्याच्या 17 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये प्रेषित पौल आपल्या जीवनासंबंधाने एक गोष्ट सांगत आहे। वह तुम्हें मसीह में मेरा चरित्र स्मरण करवाएगा। मसीह में मेरा चरित्र, आणि ख्रिस्तामध्ये माझा इतिहास, बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। या मसीह में मेरा मार्ग, आणि ख्रिस्तामध्ये माझा मार्ग, मसीह में मेरा मार्ग एक अतुल्य मार्ग है। आणि ख्रिस्तामध्ये माझा मार्ग एक अतुल्य मार्ग आहे। जो हमें मसीह में हमारा मार्ग हमें सबको समझाना चाहिए। आणि ख्रिस्तामध्ये आपला जो मार्ग आहे तो आपण सर्वांना समजून सांगायला पाहिजे। तिमोथियुस को भी प्रभु का दास पहला तिमोथी 4 अध्याय 6 वचन में वो एक बात को स्मरण दिलाता है। आणि पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 6 वचन, यदि तू भाइयों को इन बातों की सुधि दिलाता रहेगा। देखा, मतलब पौलुस बोलता है कि तुम भाइयों को इन बातों को याद दिलाते रहना। आणि तू आपल्या भावांना या सर्व गोष्टीची आठवण करून देत राहा। याद दिलाना पड़ता है ना, आणि आठवण करून द्यावी लागते ना। मंडे ट्यूसडे वेडनेसडे इवनिंग को यहाँ पर क्लास है करके कितनी बार बोलना पड़ता। आणि सोमवार मंगळवार बुधवार या ठिकाणी संध्याकाळी क्लास आहे, किती वेळा सांगावं लागतं। हर हफ्ता में होता है, कभी भी याद दिलाना पड़ता। आणि दर आठवड्याला होतं तरी ते आठवण करून द्यावं लागतं। कितना अद्भुत बात है ना। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे। प्रभु बोलता है कि तुम याद दिलाते रहो। आणि प्रभू सांगतो तुम्ही आठवण करून देत जा। ये बहुत बड़ी बात है। आणि प्रेरणा खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में ये हमारा कर्तव्य है, वो हमें विश्वास योग्य होकर के निभाना है। आणि आपल्या जीवनामध्ये आपलं कर्तव्य आणि ते विश्वास योग्य होऊन आपण ते पूर्ण करायचं आहे। एक और खास बात मैं आपको बताना चाहूँगा। आणि एक अजून विशेष गोष्ट मी सांगू इच्छितो। उद्धार पाए वो हर एक लोगों को प्रभु ने वरदान दिया है। आणि तारण प्राप्त झाल्या प्रत्येकाला प्रभूने वरदान दिलंय। वो वरदान हमें मतलब मिट्टी में गाड़ कर रखने के लिए नहीं, आणि ते वरदान आपल्याला मातीमध्ये गाडून ठेवण्याकरता नाही, थैली में डाल करके अलमारी में रखने के लिए नहीं, आणि पिशवीमध्ये टाकून कपाटामध्ये ठेवण्याकरता नाही। किसने दिया? कशा करता है ना, पहला तिमोथी 4 अध्याय उसका 14 वचन। आणि पहिलं तिमोथेला पत्र 4 अध्याय त्याचं 14 वचन, उस वरदान के प्रति जो तुझ में है और भविष्यवाणी के द्वारा प्राचीनों के हाथ रखते समय तुझे मिला था, निश्चिंत मत रह। निश्चिंत नहीं रहना, बोलेगा तो उसको काम में रहना। आणि मग तुला जे मिळालेलं वरदान आहे त्याच्या संबंधाने तू एकदम निश्चितच की राहू नको, तर ते आपल्या कामामध्ये आण। वही बात दूसरा तिमोथी पहला अध्याय का 6 वचन पढ़ना। दुसरं तिमोथेला पत्र पहिला अध्याय आणि त्याचं 6 वचन वाचा। इस कारण मैं तुझे स्तुति दिलाता हूँ कि तू परमेश्वर के उस वरदान को जो मेरे हाथ रखने के द्वारा तुझे मिला है प्रज्वलित कर दे। मतलब प्रज्वलित कर दे, प्रज्वलित करना। आणि मग तुला जे मिळालेलं वरदान आहे ते तू एकदम प्रज्वलित कर। बोलने का मतलब उसको और भी तेज बनाना, आणि अजून त्याला तीक्ष्ण कर, मतलब व्यापार करके उसको बढ़ाना, आणि व्यवहार करून त्याला ते वाढव। हमें मिला हुआ उन वरदानों को, क्या क्या वरदान मिला वो हम सही रीति में इस्तेमाल करता है। आणि आपल्याला मिळालेले जे वरदान आहे ते चांगल्या प्रकारे आपण उपयोगात आणतो का? मंडली में बहुत लोगों का जीवन को देख करके मुझे नहीं लगता है कि वो मंडली का सदस्य है। आणि मंडळीच्या पुष्कळ लोकांचं जीवन बघितल्यानंतर मला नाही वाटत की ते मंडळीचे सदस्य आहे। क्यों? का? मंडली क्या है? मंडळी काय आहे? प्रभु का शरीर है आणि प्रभूचं शरीर आहे। सत्य बात है ना? खरं आहे ना? अभी आप मुझे बताओ, आप तो एकदम ऐसा टाइम पर आता है, सीधा आकर के वीआईपीओ के जैसा आकर के सीधा बैठ जाता है। आणि तुम्ही तर असं एकदम वेळेवर येतात, एकदम व्हीआयपी प्रमाणे येऊन तुम्ही येऊन खुर्चीवर बसतात। एक कुर्सी लगाने का काम किसका भाई? आणि खुर्च्या लावायचं काम कोणाचं आहे? ऐसा कोई वरदान है क्या? आणि असं काही वरदान आहे का? है। और मैंने ये भी देखा है, कुछ लोग आता है तो कुछ कपड़ा वाला लेकर आता है, क्योंकि उनका बहुत साफ है, इसलिए कुर्सी साफ नहीं करेगा। अरे थोड़ा 2 मिनट पहले आकर के कुर्सी वाला साफ करा ना,
आणि मग काही लोक येतात तर कपडे वगैरे घेऊन येतात, ते आपल्या स्वतःचे कपडे खराब न होण्याकरता. पण मग तुम्ही लवकर येऊन या सर्व खुर्च्या साफ करा ना. हाँ, प्रभु का निंदा कर रहा है, मंडली का निंदा कर रहा है. आणि तुम्ही प्रभूची निंदा करताय, मंडळीची निंदा करताय. कोई देखता है ना, आप जो कर रहा है ना, ये काम बहुत बुरे काम है. आणि तुम्ही जे करत आहे ते खूप वाईट काम आहे. आपने कितने बार इधर आकर के कम से कम ये दरी ये थोड़ा झाड़ करके फोल्ड करके रखा. आणि किती वेळा तुम्ही कमीत कमी ही जी खालची चटई आहे तिला झटकून घडी घालून ठेवली. कितनी बार ये कुर्सियों को क्लोज करके हमारे उधरी कोर्ट में रखा. आणि किती वेळा खुर्च्या ज्या आहेत त्या व्यवस्थित एकमेकावर रचून एका कोपऱ्यात ठेवल्या. कितनी बार क्या करना टॉयलेट में वहां पर जो गंदा पड़ा रहता है कितने दिन साफ किया. आणि मग किती वेळा तुम्ही ज्या वेळेला बाथरूम मध्ये जाता त्या ठिकाणी जी घाण आहे ती साफ केली. कोई करता है क्या? कोणी करतं का? मैं आपको कुछ बुरा नहीं बोल रहा हूँ, परंतु भक्त सिंह वहां पर आया हुआ हर एक लोगों को वो हमेशा ये सिखाता था. आणि भक्त सिंह त्या ठिकाणी आलेला प्रत्येकाला हे शिकवत असेल. देखो, जो भी अच्छा प्रभु दास ने जो अच्छा आदर्श दिखाया वो मंडली को सिखाना बहुत अच्छी बात है. आणि प्रभूच्या दासाने आपल्याला जे काही चांगले आदर्श दाखवलेले आहे ते मंडळीला सांगणं चांगली गोष्ट आहे. और जब तक ऐसा कुछ कामों में वो लोग आगे नहीं आता ना, उनसे प्रभु का दास उनको गवाही देने के लिए भी खड़ा होता तो बोले बैठो, गवाही की जरूरत नहीं. आणि मग जोपर्यंत अशा कामामध्ये लोक येत नाही तोपर्यंत ते साक्ष द्यायला पण उभे राहिले तर मग प्रभूचा दास म्हणायचं की तू खाली बस, तुला साक्ष द्यायची गरज नाही. प्रभु ने आपको कितने वरदान दिया है. आणि प्रियांनो, प्रभूने तुम्हाला किती वरदान दिले. आपको इतना ताकत दिया है, सामर्थ दिया है, समय दिया है, सब कुछ दिया है, फिर भी आप क्या काम करता. आणि प्रभूने तुम्हाला एवढं सामर्थ्य दिलं, एवढा वेळ दिला, तरी तुम्ही काय काम करता. हर को भी मैं आपको ये कहने का अर्थ मतलब आप थोड़ा जागृत होने के लिए मैं आपको बता रहा हूँ. आणि तुम्ही थोडंसं जागृत होण्याकरता तुम्हाला मी हे सांगत आहे. मतलब ये कभी मतलब मंडली में अभी भाई मतलब अपना ऑर्गन सुषमा इधर रहकर के इतना कष्ट सहता है, इतना तकलीफ उड़ाता है. इधर प्रभु में इसका भी काम हो गया तो मतलब अपना स्नेह किसी को दिखाता नहीं, वो बेचारा जाकर के चुपचाप सब धो करके रखता है. आणि मग पॉल ब्रदर, सुषमा सिस्टर इथे किती काम करतात आणि किती ते कष्ट घेत राहतात. आणि प्रभू मेघच्या वेळेला सुद्धा ते जे कप आहे ते स्नेहा सिस्टर जाऊन गपचीप धुवून टाकतात, ते कोणाला दाखवत नाही. अरे एक दिन सुबह आकर के तुम्ही पाणी भरो ना. आणि एकदा सकाळी लवकर येऊन पाणी भरा ना. किसका काम है? ते कोणाचं काम आहे? मैं आपके लिए हेल्प के लिए नहीं, मैं ऐसे इतना जाता नहीं, परंतु मैं पहले एक बार जब गया था थोड़ा गंदा पड़ा था, मैं पूरा साफ करके निकला. आणि हे तुम्हाला सांगण्याकरता नाहीये, पण मग एकदा मी बाथरूम मध्ये गेलो तर तिथं सर्व घाण होती, मी ते सगळं साफ करून आलो. कोई उसे पहले कोई बच्चा गया होगा आणि त्याच्या अगोदर कोणी मुलगा गेला असेल. अगर बच्चा गया है तो बड़ा लोग ध्यान देना चाहिए. आणि लहान मुलगा जर गेला तर मग मोठ्याने लक्ष द्यायला पाहिजे. अभी भी हमने सोचा दूसरा हमारे पीछे कोई आएगा तो उसको बुरा नहीं लेना चाहिए. आणि तरी असा विचार केला की आपल्या नंतर येणाऱ्या लोकांना ते वाईट नको वाटायला. यो हम लोग मतलब आया भी आया और गया है, दूसरे को मिलने के लिए तक हमारे पास टाइम नहीं. आणि VIP सारखं आलो आणि VIP सारखं गेलो, लोकांना भेटायलाही वेळ नाही. यही है क्या मंडली जीवन? आणि प्रियांनो, मंडळी जीवन हेच आहे का? है हम लोग थोड़ा फारक है ना, आपण थोडस पारखायचंय. हम लोग हमारा जिम्मेवारी अब एक घर में जितने लोग हैं उनको सबको अगर जो बेटा है सबको एक काम है. आणि मग जे मोठे आहेत त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मैं कभी भी मतलब इनको का घर में जाता है तो अपन तुरंत जाकर के ग्लास धो करके पानी लेकर मैं एक्चुअली मेरा दिल में रोया. आणि रिंकूकडे गेल्यानंतर मग लगेच अर्पण काय की ग्लास धुवून लगेच पाणी घेऊन येतो. मी माझ्या मनातल्या मनात रडलो. क्योंकि इतना छोटा बच्चा उसको सिखा कर रखा, इसलिए वो काम किया. आणि एवढा लहान मुलगा आहे पण त्याला शिकून ठेवलं म्हणून त्याने काम केलं. अच्छी बात है, किती चांगली गोष्ट आहे. मतलब मैंने ये भी देखा है कि अपना महिमा का बेटी, मैं पहले जब उधर जाता था ना, वो मम्मी के साथ बैठ करके वो चपाती बनाता है, छोटा इससे भी छोटा भी आप देखो वो चपाती बनाता है. आणि मंजुळाची मुलगी जी महिमा आहे तिला मी बघितलेलं किती लहान आहे पण ती आई सोबत चपात्या पण बनवते. देखो प्रियो, हर एक बच्चों में आपको बताना चाहता हूँ आप क्या करता है घर में. आणि प्रत्येकाला मी विचारू इच्छितो तुम्ही आपल्या घरात काय काम करता. मंडली में क्या करता आणि मंडळीमध्ये काय काम करता. हर एक पवित्र लोग मतलब मंडली जीवन में आने के बाद में हम लोग मैं
प्रभु के शरीर का एक अवयव है, तो मेरा कुछ काम प्रभु को मुझसे लेना है, और क्या काम है वो जानना और वो करना भी। आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर माझ्यापासून काही प्रभूने नियुक्त ठेवलेलं काम आहे, ते काय काम आहे आपण जाणून घ्यायचं आणि ते करायचंय। कई लोगों को गीत गाने का मन अच्छा प्रभु ने अनुग्रह दिया है, आणि काही लोकांना गीत गाण्याचं चांगली कृपा केलेली आहे। वो बोलता है कि हमको गीत गाने का मौका ही नहीं देता, आणि ते म्हणतात की आम्हाला गीत गायला संधी देतच नाही। गीत गाने के लिए उसको मौका देने के लिए हम 10 बजे तक उनके इंतजार में रहूं। आणि त्यांना गीत गाण्याकरता त्यांची आपण 10 वाजेपर्यंत वाट पाहायची का? अरे गीत गाने वाले जल्दी आओ ना, आणि जर गीत गायचंय तर लवकर या। तुमको क्यों नहीं मिलेगा मौका? आणि तुम्हाला का संधी नाही मिळणार? दोष लगाना आता, फक्त त्यांना दोष लावायला येतो। प्रियो, मंडली जीवन में आने के बाद मंडली को इन हर एक बात को समझना चाहिए प्रियो। आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर ते या सर्व गोष्टी समजून घ्यायला पाहिजे। Praise the Lord. समझ में आ रहा है कि लक्षात येत आहे ना? थोड़ा कुछ आज ये बात सुनने के बाद में कुछ तो काम करेगा ना। आणि आज हे सगळं ऐकल्यानंतर काही काम कराल ना? इवन मैं आपको बोला ना, बैठने के बारे में भी बोला, लेकिन कई लोग अभी भी बड़ा मसल पलट करके बैठता। आणि बसण्या संबंधाने सांगितलं तरी सुद्धा अजूनही काही लोक काय एकदम ताट होऊन बसतात। मेरे लिए नहीं प्रियो, माझ्या करता नाही। आप लोगों के जीवन में एक डिसिप्लिन आने के लिए, आणि तुमच्या जीवनामध्ये एक नियमबद्धता येण्याकरता। है ना, ये किताब का सिलाई टूट गया तो, आणि आपल्या पुस्तकाचं जर शिवण तुटून निघून गेलं तर उसका पन्ना भी कुछ समय में इधर मिलेगा, आणि मग त्याचे पानं जे आहे त्याच्यानंतर इकडे तिकडे दिसतील। ऐसा नहीं होना चाहिए। असं नसायला पाहिजे। मसीह जीवन में आपको हर बात में एक डिसिप्लिन चाहिए। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्याकडे एक नियमबद्धता राहायला पाहिजे। आपको रोज सुबह उठने का एक माना एक टाइम चाहिए, आणि दररोज सकाळी उठण्याची एक वेळ असली पाहिजे। आपको सोने का एक पक्का टाइम चाहिए, आणि झोपण्याची एक निश्चित वेळ राहायला पाहिजे, है ना। मतलब हर एक बातों में आपको एक टाइमिंग एडजस्ट करके, वो मसीह जीवन में बहुत जरूरी बात है। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेळ नियुक्त करून आपण ते चालायला पाहिजे, कारण ख्रिस्ती जीवनामध्ये ते खूप गरजेचं आहे। आज बहुत से लोग आत्मिक जीवन में क्यों नहीं बढ़ पाता? आज पुष्कळ लोक आत्मिक जीवनामध्ये का नाही वाढत? डिसिप्लिन नहीं, आणि नियमबद्धता नाही। तो ये सब बात को भी आपको मानव बताना प्रभु का दासों का कर्तव्य है। आणि या सर्व गोष्टी सांगणं सुद्धा प्रभूच्या दासाचं कर्तव्य आहे। प्रियो, प्रभु से अगर हमें मानव उन वायदा को प्राप्त करना है तो, आणि प्रभूपासून ते अभिवचन जर आपल्याला प्राप्त करायचे आहेत, जब इब्रानियों 10 अध्याय उसका 23 वचन, आणि इब्रिकराचं पत्र 10 अध्याय त्याचं 23 वचन। तो आओ हाँ। हम अपनी आशा के अंगीकार को दृढ़ता से थामे रहे। देखा, हमें अपनी आशा की अंगीकार, मतलब मसीह जीवन में उलाट पाए हुए अनेक लोगों को प्रभु ने क्या दिया है? आशा दिया है, आशा दिया। आशा काम की आशा? स्वर्ग की आशा। स्वर्ग की आशा। हाँ, उसको थामे रहे। हाँ, क्योंकि जिसने प्रतिज्ञा की है हाँ। वह विश्वास योग्य है। वो विश्वास योग्य है। प्रियो, बहुत बड़ी बात है। मैं आपको बताना चाहता हूँ, हमारे प्रभु हमें दिया हुआ उस आशा पूर्ण होने देगा। आणि प्रभूने आपल्याला दिलेली जी आशा आहे ती आशा निश्चितच आपल्या जीवनामध्ये पूर्ण करेल। हमारे प्रभु की एक खूबी, आणि आपल्या प्रभूचं एक वैशिष्ट्य, वो वायदा करने के बाद में भूलता नहीं। आणि अभिवचन दिल्यानंतर तो विसरत नाही। बहुत बड़ी बात है ना, मोठी गोष्ट आहे ना। है ना। जब पहला राजा उसका 8 अध्याय का 56 वचन में उसके लिए एक प्रमाण पत्र दिया है। आणि पहिले राजे 8 अध्याय त्याच्या 56 वचन। धन्य है यहोवा हाँ। जिसने ठीक अपने कथन के अनुसार हाँ। अपनी प्रजा इस्राएल को विश्राम दिया है। हाँ। जितनी भलाई की बातें जितनी भलाई की बातें उसने अपने दास मूसा के द्वारा कही थी, हाँ। उनमें से एक भी बिना पूरे हुए नहीं रही। देखा, एक भी पूरा होते बिना नहीं रहा, आणि एकही गोष्ट अपूर्ण अशी राहिली नाही। और ऐसा है तो असं आहे तर प्रियो, हमारे लिए प्रभु ने कितना वायदा दिया है, आणि आपल्याकरता प्रभूने किती अभिवचनं दिली है ना। परंतु हम कितना चिंतित है ना, आणि त्याच्याकरता आपण किती काळजी करत राहतो। क्योंकि हमें अपने प्रभु का बारे में मालूम नहीं, आणि आपल्याला आपल्या प्रभू संबंधाने ज्ञान नाही। हमें अपने प्रभु का बारे में सही रीति में जानना है। आणि आपल्याला आपल्या प्रभू संबंधाने चांगल्या प्रकारे ज्ञान ठेवणं आहे। प्रभु ने हमें जो भी वचन दिया, अभी आपको मालूम है, कई समय में हमको लगता है कि प्रभु ने शायद हमको छोड़ दिया। प्रभु छोड़ेगा कि हम कभी? आणि पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं प्रभूने आपल्याला सोडून दिलं, प्रभू कधी सोडेल का? तुरंत हमें माले इब्रानियों 13:5 याद आना चाहिए। आणि लगेच आपल्याला इब्रिकराचं पत्र 13 अध्याय त्याचं 5 वचन लक्षात आलं मैं पाहिजे। तुझे कभी न छोड़ूंगा हाँ। और न कभी तुझे त्यागूंगा। देखा, मैं तुझे कभी नहीं छोड़ेगा, कभी नहीं त्यागेगा। आणि मी तुला कधी सोडणार नाही आणि कधी तुझा त्याग करणार नाही। प्रियो, आज हमारे प्रभु हमारे लिए विश्वास योग्य होकर के
पिता की दाहिनी ओर महायाजकपन की सेवा कर रहा है। आणि प्रभू विश्वास योग्य होऊन पिता परमेश्वराच्या उजवीकडे बसून महायाजकपणाची सेवा करत आहे। याजक का काम क्या है? आणि जो याजक आहे त्याचं काम काय आहे? लोगों के लिए मध्यस्थता, विनती करना आणि विनंती करणं। अभी आज यीशु मसीह क्या करता? आज प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे? इब्रानियों 2 अध्याय उसका 17 वचन, आणि इब्रिकराचं पत्र 2 अध्याय 17 वचन। इस कारण उसको हाँ। चाहिए था हाँ। कि सब बातों में अपने भाइयों के समान बने, हाँ। जिससे वह उन बातों में हाँ। जो परमेश्वर के संबंध रखती है हाँ। एक दयालु और विश्वास योग्य महायाजक बने। देखा, दयालु और विश्वास योग्य महायाजक बने ताकि लोगों के पापों के लिए हाँ। प्रायश्चित करे। बहुत बड़ी बात है प्रियो। आज भी हमारी कोई भलाई के कारण हम लोग यहाँ पर नहीं आया। आजही आपण कुठलं चांगलं काम केलं म्हणून इथे आलो असं नाही। विरोधी हमें रिकॉर्ड करने के लिए बड़ा प्रयास किया, आणि विरोधीने आपल्याला अडखळण आणण्याकरता खूप प्रयत्न केले। अब मैं कितने लोग जानता है कि यीशु मसीह ने आज का दिन भी हमारे लिए विनती किया, इसलिए हम यहाँ पर आया। आणि तुमच्यापैकी किती लोकांना हे माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आजही माझ्याकरता विनंती केली म्हणून मी इथे आलो। क्लियर बात है प्रियो। आणि एकदम स्पष्ट गोष्ट आहे प्रियांनो। और मतलब आप में से कितने लोगों ने मतलब बाकी लोगों के लिए प्रार्थना की आज? आणि तुमच्यापैकी किती लोकांनी इतर लोकांकरता प्रार्थना केली आज? मैं आपका ऐसा पूछने का अर्थ आप लोग नहीं करता ऐसा उद्देश्य में नहीं है। आणि हा विचारण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही करत नाही। कई लोग उसको गलत ले लेता है आणि काही लोक त्याचा चुकीचा अर्थ घेतात। लेकिन एक आधा लोग शायद भूल गया होगा, इसलिए उनके प्रति ये सवाल पूछा। आणि एखादा व्यक्ती विसरला असेल त्यांच्या संबंधाने हे विचारत आहे। प्रयोग हम अनेक लोग, प्रभु ने हमें क्या बनाया? आणि प्रभूने आपल्याला काय बनवलं? याजक बनाया। याजक बनवलं। हम याजक है आणि आपण याजक आहे। तो याजक का काम हम करता है क्या? आणि याजक आहे तर याजकाचं काम आपण करतो का? बहुत बात है, खूप मोठी गोष्ट आहे। हमको अपने आप को याजक बोलने के लिए खुशी है, आणि आपण स्वतःला याजक बोलण्याकरता आनंद आहे, लेकिन हम वो याजक का काम नहीं करता। आणि याजकाचं काम आपण नाही करत। इसका मतलब हम विश्वास योग्य नहीं। याचा अर्थ आपण विश्वास योग्य नाही। अनेक पवित्र लोग, मैं आपको बताना चाहता हूँ, खास करके मंडली के कम से कम अनेक सदस्यों के लिए रोज जरूर प्रार्थना करना चाहिए। आणि मंडळीच्या प्रत्येक सदस्याकरता दररोज आपण प्रार्थना करायला पाहिजे, क्योंकि प्रार्थना से हम जीवन की सहायता पहुंच जाता है। आणि प्रार्थनेच्या द्वारे आपण त्यांना जीवनाचं सहाय्य पोहोचवतो। मैं इसलिए आपको मतलब हमेशा गवाही देता हूँ, सुबह 3 बजे उठ करके मतलब सब मंडली के लिए सबका नाम लेकर के प्रार्थना करता हूँ। आणि सकाळी 3 वाजता उठून मंडळीच्या प्रत्येक सदस्याचं नाव घेऊन प्रार्थना करतो। प्रेज़ द लॉर्ड। मेरा आग्रह है प्रियो, आप भी वो याजकपन का काम, आप 3 बजे उठने के लिए आपको नहीं बोलेंगे, मतलब आप एक टाइम लगाओ और वो टाइम पर आप वो लिस्ट ले करके, कई लोगों के पास लिस्ट भी नहीं, लेकिन लिस्ट ले करके, क्योंकि नहीं तो कहीं छूट जाएगा, नहीं छूटना, सीरियसली सबके लिए प्रार्थना करना। आणि मग तुम्ही सुद्धा 3 वाजता उठा असं नाही म्हणत आहे, पण एक वेळ ठरवून घ्या आणि मग ती जी प्रेयर लिस्ट आहे ती लिस्ट घेऊन सगळ्यांकरता प्रार्थना करा की एकही सुटायला नको। हम प्रभु के आत्मा पायवन हो गए, आपण प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले लोक आहोत। आत्मा का फल में एक अनोखा स्वभाव है विश्वास योग्यता। आणि आत्म्याच्या फळामध्ये एक अद्भुत स्वभाव आहे, तो म्हणजे विश्वास योग्यता। आत्मा का फल में 9 बात वहां पर लिखा, आणि आत्म्याचा जो फळ आहे त्याच्यामध्ये 9 गोष्टी लिहिला, उसमें 7वां बात है विश्वास योग्यता। आणि त्याच्यामध्ये 7वी गोष्ट आहे ती विश्वास योग्यता। तो हम आत्मा में है तो हमें विश्वास योग्य रहना बहुत जरूरी बात है। आपण आत्म्यामध्ये आहे तर आपण विश्वास योग्य राहणं गरजेचं आहे। परंतु विरोधी कैसे भी हमें आत्मा में चलने में कहीं ना कहीं रुकावट लाएगा। आणि विरोधी जो आहे तो आपल्याला आत्म्यामध्ये चालण्याकरता अडखळण आणेल। प्रयोग हम लोग आज सही प्रकार मेरा प्रभु विश्वास योग्य करके सच्चा दिल से कितने लोग विश्वास करता, आणि माझा प्रभू विश्वास योग्य आहे, किती लोक खरा अंतःकरणाने याच्यावर विश्वास करता। आमेन। आमेन। मतलब एक बार है ना, एक बच्चे को मतलब एक पेड़ के ऊपर से नीचे कूदने के लिए बोला, आणि एकदा एका मुलाला झाडावरून खाली उडी मारायला सांगितलं, और बहुत सामर्थ्य व्यक्ति है, वो बोला मैं तुम्हें पकड़ लूंगा, आणि खूप सामर्थ्य व्यक्ती तो म्हटला की मी तुला पकडेल। और उसने बोला मतलब आप नहीं, मैं एक आदमी को बोलता हूँ वो इधर खड़ा रहेगा तो मैं उडी मारूंगा। आणि मग तो मुलगा म्हटला की नाही नाही नाही, तुम्ही हे तर मी उडी नाही मारणार, मी एका मनुष्याला सांगतो, तो मनुष्य इथे येऊन उभा राहिला तर मी उडी मारेल। है तो और वो बोलना चाहिए, आणि त्याने म्हणायला पाहिजे। तो आगे आया,
आणि मग तो पुढे आला तो उन्होंने बोला हाँ तो उडी मार. आणि मग तो पुढे येऊन म्हटलं की हा ठीक आहे तू उडी मार. तो उच्च मला संदेह न करते हुए उडी मारा. आणि त्याने कुठली शंका न करता त्याने उडी मारली. तो उसको पूछा कि मतलब मैं इससे भी बहुत बलवान है तो मेरी बात पर क्यों नहीं मला उडी मारा. आणि याच्यापेक्षा मी सामर्थ्य मी जे म्हटलं त्याच्यावर तू विश्वास का नाही केला. उसने बोला कि मुझे तुझे पर विश्वास नहीं पर ये है ना मुझे विश्वास है क्योंकि वो मेरा पिता है. आणि माझा तुझ्यावर विश्वास नाहीये पण ह्या मनुष्यावर विश्वास आहे कारण तो माझा बाप आहे. मेरा पिता मुझे कभी नहीं छोड़ेगा. आणि माझे वडील मला कधी सोडणार नाही. आज हमें प्रभु में विश्वास है तो आणि प्रेम आज आपल्याला प्रभु मध्ये विश्वास आहे तर सही समर्पण हम प्रभु के हाथ में किया है क्या. आणि योग्य समर्पण प्रभूच्या हातामध्ये आपण केलंय का. आज भी बहुत लोग अपनी प्राण को प्रभु के हाथ में दिया नहीं. आणि आजही पुष्कळ लोकांनी आपला जीव प्रभूच्या हातामध्ये स्वाधीन नाही केला. बहुत ध्यान से पढ़ना. आणि खूप लक्ष देऊन वाचा. अरे पहले पत्रोस 4 अध्याय का 19 वचन. पहिले पेत्र 4 अध्याय 19 वचन. इसलिए जो परमेश्वर की इच्छा के अनुसार दुख उठाते हैं हाँ। वे भलाई करते हुए हाँ। अपने अपने प्राण को हाँ। विश्वास योग्य सृजनहार के हाथ में सौंप दे. देखा अपनी प्राण को विश्वास योग्य सृजना के हाथ में सौंप दे. सौंपना चाहिए. प्रभु विश्वास योग्य है करके आप विश्वास करता है तो अपनी प्राण को प्रभु के हाथ में सौंपना चाहिए. आणि परमेश्वर विश्वास योग्य आहे हे जर तुम्ही विश्वास करता तर तुम्ही आपला जीव त्याच्या हातामध्ये स्वाधीन करायला पाहिजे. प्रभु विश्वास योग्य करके हम मानता है पर अपने जीवन अपनी प्राण प्रभु के हाथ में समर्पण नहीं करता वो बहुत अविश्वासी है. वो वास्तव में धोखा में. आणि प्रभु विश्वास योग्य आहे तरी सुद्धा जर आपण आपला जीव त्याच्या हातामध्ये स्वाधीन करत नाहीये याचा अर्थ तो मनुष्य अविश्वासू आहे. प्रियो कितने लोग अपनी प्रभु के बारे में मेरा प्रभु विश्वास योग्य परमेश्वर करके गवाही दे पाएगा. आणि किती लोक माझा परमेश्वर विश्वास योग्य अशी साक्ष देऊ शकतील. है ना. मतलब एदान ऐसा क्या एदान एक गवाही देता. आणि एदान जो आहे तो एक अशी साक्ष देतो. भजन संहिता में जब 18 का 1 आणि स्तोत्र 89 त्याचं पहिलं वचन उसका हेडिंग में लिखा है वो कौन लिखा है. आणि मग त्याचं जे शीर्षक आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे और उसका नाम है एदान. आणि त्याचं नाव आहे एदान. प्रियो ये बात बोलने के लिए हमें सामर्थ्य है क्या. आणि ही गोष्ट बोलण्याकरता आपल्याला सामर्थ्य आहे का. वो क्या बोलता. आणि एदान काय म्हणतो. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा. मतलब मैं तेरा सच्चाई मीन्स विश्वास योग्यता. प्रभु की विश्वास योग्यता के बारे में मैं पीढ़ी की पीढ़ी तक मैं बताते रहेगा. आणि पिढ्याने पिढ्या परमेश्वराच्या विश्वास योग्यते संबंधाने मी गात राहील. प्रियो ये बहुत अनोखा बात है. प्रियो आणि प्रियो ही खूप अद्भुत गोष्ट आहे. प्रभु कितना विश्वास योग्य है. आणि प्रियो प्रभु किती विश्वास योग्य आहे. परंतु हम प्रभु के साथ विश्वास योग्य क्या. आपण प्रभु सोबत विश्वास योग्य आहोत का. आज भी प्रभु का दृष्टि यहाँ पर बैठा हुआ सबके ऊपर है. आणि आजही प्रभूची दृष्टी या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकावर आहे. प्रभु क्या देख रहे मालूम है. आणि प्रभु काय पाहते माहिती का. ये मेरा वचन सुनने वालों में कितने लोग विश्वास योग्य आणि माझं वचन जे ऐकत आहे त्याच्यापैकी किती लोक विश्वास योग्य है. आहे. एक दो वचन पढ़ करके जल्दी समाप्त करेगा. 1-2 वचन वाचून लवकर या ठिकाणी थांबेल. यिर्मयाह 5 अध्याय उसका पहला वचन. यिर्मयाह 5 अध्याय त्याचं पहिलं वचन. यरूशलेम की सड़कों में हाँ। इधर उधर दौड़कर देखो. हाँ। उनके चौके में ढूंढो. हाँ। यदि कोई ऐसा मिल सके हाँ। जो न्याय से काम करे हाँ। और विश्वास और सच्चाई का खोजी हो. मतलब विश्वास योग्य रह करके कार्य करने वाला हो. आणि विश्वास योग्य होऊन काम करणारा राहो. प्रभु की दृष्टि उसका तीसरा वचन. त्याचं तिसरं वचन. हे यहोवा, हाँ। क्या तेरी दृष्टि हाँ। विश्वास योग्य पर नहीं है. हाँ देखिए प्रभु का दृष्टि विश्वास योग्य लोगों पर लगी रहता है. आणि जे विश्वास योग्य त्यांच्यावर प्रभूची दृष्टी राहते. प्रियो आज प्रभु जब देखता है तो प्रभु का दिल को आनंद मिलता है क्या. आणि आज प्रभू जर पाहतो तो प्रभूच्या हृदयाला आनंद मिळतो का. नीति वचन 20 अध्याय उसका 6 वचन. नीती सूत्र 20 अध्याय 6 वचन. बहुत से मनुष्य अपनी कृपा का प्रचार करते हैं. हाँ। परंतु विश्वास योग्य पुरुष कौन पा सकता है. हाँ देखा मतलब विश्वास योग्य कौन पाएगा कहाँ मिलेगा. आणि विश्वास योग्य मनुष्य कुठे भेटेल. हमें अपने जीवन में पार करना.
आणि आपण आपल्या जीवनामध्ये पाहायचं आहे अनंतता में हम प्रभु के साथ रहना चाहते हैं। आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला प्रभु सोबत राहायचंय तर इस छोटा सा जीवन में आणि या छोट्याशा जीवनामध्ये हमें विश्वास योग्य रहना। आपण विश्वास योग्य वो राहायचं वचन और एक बार मैं याद रहना चाहूंगा 101 का 6। आणि स्तोत्र 101 त्याचं 6 वचन बहुत गहरा वचन है वो। आणि खूप गहन वचन ये आहे हमारा भविष्य में हमारे लिए होने वाला एक बहुत बड़ा भविष्यवाणी का वचन है। आणि आपल्या भविष्यामध्ये होणारं खूप मोठं भविष्यवाणीचं वचन आहे। मेरे आंखें देश के विश्वास योग्य लोगों पर लगी रहेंगी क्यों? कि वे मेरे संग रहे। वे मेरे संग रहे। आणि त्यांनी माझ्या सोबत राहावं। भाइयों, आज जब प्रभु मुझे देखता है तो आणि आज जर प्रभु मला पाहतो तर मैं प्रभु की दृष्टि में कैसा है? आणि मी प्रभुच्या दृष्टीमध्ये कसा आहे? मैं विश्वास योग्य है मी विश्वास योग्य आहे का? है ना? विश्वास योग्य जीवन बिताया हुआ कुछ पवित्र लोगों के बारे में बाइबल कहता है। आणि विश्वास योग्य जीवन जगलेल्या काही लोकांसंबंधाने बायबल सांगतं। हम उनके बारे में अगला क्लास में देखेंगे आणि त्यांच्या संबंधाने आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू। ना ये विश्वास योग्य रहने का अर्थ बहुत गहरा है आणि विश्वास योग्य राहण्याचा अर्थ खूप गहन आहे। और प्रभु भी उन लोगों के साथ विश्वास योग्य रहेगा, नहीं तो प्रभु उन बातों में भी विश्वास योग्य रहेगा। किन बातों में हम आगे देखेंगे। आणि प्रभु त्यांच्या सोबतही विश्वास योग्य राहील आणि कुठल्या गोष्टीमध्ये विश्वास योग्य राहील ते आपण पुढे पाहू। बहुत गहरा सा बात है वो। आणि खूप गहन गोष्ट आहे। आपको मनन करने के लिए मैं वो भजन आपको ध्यान करने के लिए देता हूँ, लेकिन आप कहां तक समझेगा मुझे नहीं मालूम। दूसरा तिमोथी उसका दूसरा अध्याय का 11 से 13 आणि दुसरं तिमोथेला पत्र त्याचा दुसरा अध्याय 11 ते 13 वचन। एक होमवर्क रूम में आपको देता हूँ आणि एक गृहपाठाच्या रूपाने तुम्हाला देतो। है ना? मैंने भी ये वचन बहुत बार ध्यान किया आणि मी सुद्धा हे वचन पुष्कळ वेळा मनन केलं, लेकिन इतना गहरा प्रकाश जो अभी मैंने पाया वो कभी नहीं पाया। आणि एवढं गहन प्रकाश जो आता मला मिळाला याच्या अगोदर नाही मिळाला, कभी नहीं मिला। कधी नाही मिळाला। वचन जितना जितना ध्यान करते जाएगा उतना गहरा गहरा प्रकाश मिलते जाएगा। आणि वचन जेवढं जास्त आपण मनन करू तेवढं जास्त गहन प्रकाश ये भेटेल। बात सच्ची बात। आणि ही गोष्ट खरी आहे। इसलिए आज प्रभु को चाहिए विश्वास योग्य लोग। आणि आज प्रभुला पाहिजे विश्वास योग्य लोक। आज मैं कहां तक विश्वास योग्य? आणि आज आपण कुठपर्यंत विश्वास योग्य आहे? प्रभु जिन बातों में हमें ठहराया उन बातों में हम विश्वास योग्य है। आणि प्रभुने ज्या गोष्टी करता आपल्याला नेमलं आहे त्या गोष्टीमध्ये आपण विश्वास योग्य आहोत का? अभी आपको मालूम है एक कंपनी में आपको काम मिला, आपको मिला वो काम क्या है आपको जानना चाहिए। आणि एका कंपनीमध्ये तुम्हाला काम मिळालं, तुम्हाला जे काम मिळालेलं आहे ते काय ते जाणलं पाहिजे। कंपनी में काम मिला, कंपनी में जाता आता ब्रेक मतलब खाना लेकर जाता, खा करके आता, कुछ प्रयोजन है? आणि तुम्ही कंपनीमध्ये जाता येता जेवण घेऊन जाता, जेवतात आणि येतात, तर काय उपयोग आहे का? नहीं प्रयोग आणि काही फायदा नाही। आपका आशा पूरा नहीं होगा। आणि मग तुमचं जे कार्य आहे ते सिद्धीस जाणार नाही। ज्यादा दिन लोग कंपनी में जाना नहीं पड़ेगा आणि जास्त दिवस त्या कंपनीत तुम्हाला जावं नाही लागणार। फसू नका। जिंदगी एक ही मौका है, एकच संधी आहे और हमें प्रभु के साथ विश्वास योग्य आणि आपल्याला प्रभु सोबत विश्वास योग्य राहायचंय। बहुत आशीष दे। आणि प्रभु आपल्याला खूप आशीर्वाद देव। प्रभु को महिमा मिले। प्रभुला गौरव मिळो। आमीन।